हरे कृष्ण. भगवद्गीता अध्याय 2 सांख्ययोग श्लोक 52. यदा ते मोहकलिलं बुद्धिर्व्यतितरिष्यति तदा गन्तासि निर्वेदं श्रोतव्यस्य श्रुतस्य च. यदा जेव्हा ते तुझी मोहमयी कलिलम घनदाट अरण्य बुद्धियुक्त दिव्य सेवा व्यतितरिष्यती पार करते वा पलीकडे जाते. तदा तेव्हा गंतासी तू जाशील निर्वेदम औदासीन्य श्रोतव्यस्य जे ऐकावयाचे आहे त्याविषयी श्रुतस्य जे पूर्वीच ऐकलेले आहे त्याविषयी च सुद्धा. जेव्हा तुझी बुद्धी या मोहरूपी घनदाट अरण्याच्या पलीकडे जाईल तेव्हा तू ऐकलेल्या सर्वाविषयी आणि ऐकावयाचे आहे अशा सर्वाविषयी उदासीन होशील. तात्पर्य: केवळ भगवंतांची भक्ती करून वेदातील कर्मकांडाविषयी उदासीन झालेल्या महान भागवत भक्तांची पुष्कळ उदाहरणे आहेत. जेव्हा एखादा मनुष्य वास्तविकपणे श्रीकृष्ण आणि त्यांच्याशी असणारा आपला संबंध जाणतो तेव्हा तो जरी पारंगत ब्राह्मण असला तरी सकाम कर्मांच्या विधींपासून स्वाभाविकपणेच पूर्णपणे उदासीन होतो. भक्तांच्या परंपरेतील महान भक्त श्री माधवेंद्रपुरी म्हणतात, संध्यावंदन भद्रमस्तु भवतो भोः स्नान तुभ्यं नमो भो देवः पितरश्च तर्पण विधौ नाहं क्षम्यताम्. यत्र क्वापि निषद्य यादवकुलोत्तमस्य कंसाद्विषः स्मारमघं हरामि तदलं मन्ये किमन्येन मे. हे त्रिसंध्या समयी प्रार्थनांनो, तुमचा जय जयकार असो. हे स्नान मी तुला वंदन करतो. हे देवतागण, हे पितृगण, मी तुम्हाला वंदन करण्यास असमर्थ असल्यामुळे मला क्षमा करा. आता मी जेथे जेथे बसतो तेथे यदुश्रेष्ठ आणि कंसाचे वैरी श्रीकृष्ण यांचे मी स्मरण करू शकतो आणि यामुळे मी स्वतःला पापांच्या बंधनातून मुक्त करू शकतो. हेच माझ्यासाठी पुरेसे आहे असे मला वाटते. वेदांमधील संस्कार करणे आणि दिवसातील त्रिसंध्या समयी केल्या जाणाऱ्या प्रार्थना समजून घेणे, सकाळी प्रथम प्रहरी स्नान करणे, पूर्वजांना प्रणाम करणे इत्यादी धार्मिक विधी नवसाधकांसाठी अत्यावश्यक आहेत. तथापि पूर्णपणे कृष्ण भावना भावित होऊन भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये रममाण झालेल्या भक्ताने पूर्वीच सर्व पूर्णत्वांची प्राप्ती केलेली असते आणि म्हणून तो या प्रकारच्या सर्व नियामक तत्वांपासून उदासीन होतो. जर एखादा मनुष्य भगवान श्रीकृष्णांच्या सेवेद्वारे ज्ञानाची प्राप्ती करू शकत असेल तर त्याने शास्त्रांमध्ये सांगितलेला विविध प्रकारचा त्याग, तपस्या किंवा यज्ञ करण्याची आवश्यकता नाही. त्याचप्रमाणे श्रीकृष्णांची प्राप्ती करणे हा वेदांचा हेतू आहे हे न जाणता जर एखादा मनुष्य केवळ कर्मकांड करण्यास मग्न असेल तर तो अशा कर्मांमध्ये व्यर्थ वेळ दवडत आहे. कृष्ण भावना भावित भक्त शब्द, ब्रह्म आणि वेद आणि उपनिषदे यांच्या मर्यादा ओलांडून पलीकडे जातात. हरे कृष्ण.